नमस्कार. कळलंच नाही. मित्रांनो, पैसा कमावताना आयुष्य कधी निघून गेलं, काही कळलंच नाही. हो, जर आज देव तुम्हाला दोन पर्याय देईल ना, एकीकडे भरपूर पैसा आणि दुसरीकडे निरोगी शरीर, तर तुम्ही काय निवडाल हो? थोडा विचार करा. उत्तर मिळालं का? नमस्कार मित्रांनो. काल एक गृहस्थ मला भेटले किंवा मी त्यांना भेटलो असं म्हणूया आपण. वय असेल साधारण 55 वर्षाचं. मोठा बंगला, 2 गाड्या, छान व्यवसाय, बँकेमध्ये भरपूर पैसे, पण चेहऱ्यावर मात्र हसू नव्हतं. मी सहज विचारलं, "काय झालं?" त्यांनी एकच वाक्य म्हटलं, "विजयजी, संपूर्ण आयुष्य पैसा कमावण्यातच गेलं हो. आता पैसा आहे, पण तो खर्च करायला शरीर साथ नाही देत." हे ऐकून मी काही क्षण शांत झालो. मित्रांनो, लहानपणी आपण म्हणायचो, मोठं झालो की खूप पैसा कमावणार. मोठं झालो, पैसाही कमावला, पण झोप हरवली, शांतता हरवली, आरोग्य हरवलं, कुटुंबासोबतचा वेळ हरवला, मुलं मोठी झाली, आई-वडील वृद्ध झाले आणि आपण फक्त म्हणत राहिलो, "आता वेळ नाही." पण एक सांगू का? वेळ कोणासाठी थांबतच नाही. घड्याळाचे काटे आणि आयुष्य दोन्ही सतत पुढे जात राहतात. एके दिवशी डॉक्टर म्हणतात मग, "साखर वाढली बरं का आता." दुसऱ्या दिवशी रक्तदाब वाढलाय. तिसऱ्या दिवशी म्हणतात, "थोडा आराम करा आता आराम." मित्रांनो, आराम करायची वेळ तरुणपणी काढली असती ना, तर म्हातारपणी औषधांची गरज पडली नसती. आपण पैसा कमवायलाच हवा हो. नक्की कमवा. भरपूर कमवा ना. पण पैसा कमवताना आरोग्य मात्र गमावू नका. कुटुंब गमावू नका. स्वतःलाही गमावू नका. कारण बँकेतला पैसा आयुष्य वाढवत नाही, पण निरोगी आयुष्य म्हणजे निरोगी शरीर जे आहे, ते आयुष्य जगण्याची ताकद देते. एक दिवस बँक बॅलन्स वाढत राहिला आणि जीवनाचा बॅलन्स कमी होत गेला, हे कधी कळलंच नाही ना. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, खूप पैसा कमावतोय, म्हणजे प्रश्न असा विचारायचा, की मी खूप पैसा कमावतोय, की आयुष्य गमावतोय? जर दुसरं उत्तर असेल ना, तर मग आजपासून दररोज कुटुंबासाठी 30 मिनिटं आणि स्वतःच्या आरोग्यासाठी 30 मिनिटं राखून ठेवा. मित्रांनो, जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त लाईक करू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे ना, अशा प्रत्येक व्यक्तीला नक्की पाठवा. अशा आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या विचारासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा भेटूया. कळलंच नाही या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा, आनंदी राहा आणि आयुष्य मनापासून जगा. मी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवतंत्र.